वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे दुर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाचे सर्वांगी सुंदर अतिशय दोराचे कंठी झळके माळ मुक्ता फळाचे। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्मृती। जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमारा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरी दलिता मुकुट शोभतो परा रंजनते नो पुरे चरणी गागरिया। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्मृती। जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तंड त्रिनयना दात्रा माता वाटपाई सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षा सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान कामना स्मृती। जय देव गजानन महाराज की जय। सर्व तरुण मित्रमंडळांना विनंती, कृपया सगळ्यांनी जिथं मॅट टाकलेली त्या मॅटवर बसायचंय। आजूबाजूला जेवढेही तरुण मित्रमंडळ आहे कृपया सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसायचंय, कोणीही उभं राहायचं नाही। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्राय प्रचोदयात्। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। उदयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास। ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताचा ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची लोकाभिराम मरणरंगधीरमराजीवनेत्रमरघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सियावर रामचन्द्र भगवान की जय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामदूत हनुमान की जय। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ चित्ती वाची वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम
धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवाडी कडी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तया बाधे क्रोधका श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं ओम नमः शिवाय 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 लंका का राजा का रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा का रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा का रावण शिव नाम से हो गया पावन लंका का राजा का रावण शिव नाम से हो गया पावन ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नाम नाम शिव नाम नाम शिव नाम नाम शिव नाम 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 शिव 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 ओ श्री राधे श्री शिवाय नमः श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमः श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 सियावर रामचंद्र भगवान की जय रामदूत हनुमान की जय हिंदू सूर्य क्रांतिवीर महाराणा प्रताप की जय हो। श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय हो। सत्य सनातनम हिंदू धर्म की जय हो। नमः पार्वती पतये हर 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 अखिल कोटि ब्रह्मांड नायक करुणावलय पांडुरंग परमात्मा
चराचरामध्ये वास करणारे आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, देवादिदेव महादेव संत शिरोमणी मीराबाई, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू मोठे बाबा, या सगळ्या संतांच्या देवांच्या कृपापात्र आशीर्वादाने आणि विशेष करून पावसाच्या कृपेने आज आपल्या या कथेचा बघता बघता 4था दिवस उजडला म्हणजे दिवस मावळलेला आहे, पण कथेच्या निमित्ताने दिवस उजडलेला आहे. ज्ञानमय ज्योत आपल्याला आज ऐकायची आहे. आज आपल्या गावामध्ये एका मावशींचा देहांत झालेला आहे. 11 तारखेला तुमच्या गावामध्ये आलो तेव्हा त्यांना मी बघायला गेलो होतो आणि त्यांच्या परिवाराशी माझे 2 शब्द बोलणं झाले. त्या ताईने याच्यासाठी बोलवलं होतं की महाराज बघून घ्या, हे किती दिवस राहतील काय राहतील. म्हटलं तसं सांगता येणार नाही, पण 2-4 दिवसांचा अवधी तुमच्याकडे आहे, तुम्ही त्यांची 2-4 दिवसात सेवा करू शकतात. आणि आज आपल्या कथेचा 4था दिवस आणि त्या मावशींचं देहांत म्हणजे भोलेनाथांकडे त्या मावशी गेलेल्या आहेत. संसाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मरण वाईट आहे आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मरण चांगलं आहे, कारण माणूस या संसारातून मुक्त होतो. एकदा आपण मेलो की आपला कोणी दुश्मन राहत नाही, आपल्याला कोणी नाव ठेवत नाही, आपल्याला कोणी टोचून बोलत नाही. पु ल देशपांडेंच्या 4 ओळी जरा लक्ष देऊन ऐकजा. मी मेल्यावर रडू नका, मी मेल्यावर रडू नका, आयुष्यभर मी रडत होतो, आणखी रडणे ऐकवू नका. मी मेल्यावर माझ्या पाया पडू नका, आयुष्यभर पाया खाली तुडवले, आता पाय पडायाचे ढोंग करू नका. मी मेल्यावर माझ्या अंगावर नवीन कपडा घालू नका, आयुष्यभर बेअब्रू केले मला, आता झाकायाचे नाटक करू नका. मी मेल्यावर माझे ओझे वाहू नका, आयुष्यभर ओझे दिले मला, आता उपकाराचे ओझे देऊ नका. माणूस जेव्हा निघून जातो तेव्हा सगळं गाव चांगलं म्हणतं, पण जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत किंमत केली जात नाही. जिवंतपणे भाव समजून घेतला जात नाही आणि मेल्याच्या नंतर भावपूर्ण श्रद्धांजलीचे टेटस सगळं गाव ठेवतं. त्याला काय अर्थ आहे? किसी के काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते, काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते, दर्द अपनाए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते, मुश्किल में सवर जाए उसे इंसान कहते, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते, किसी के काम जो आए उसे इंसान कहते. जय हो जय हो
त्या मावशींना, सर्व वारकरी संप्रदायाच्या आणि सगळे इथं जमलेल्या शिवभक्तांच्या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमात्मा त्यांना आपल्या हृदयामध्ये जागा प्रदान करो अशी सदिच्छा त्या माऊलीच्या निमित्ताने वाहतो आणि आपल्या कथेला प्रारंभ करतो. 3 दिवस तुम्ही मन भरून हसलात. मी रात्री जसं ठरवलं होतं की आता 3 दिवस तुम्ही हसलात, आज तुम्हाला रडवण्याची अशी माझी एक मानसिकता होती. सुरुवातीला मी तुम्हाला कथा सांगेल. आजची कथा अशी होईल की तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर परत त्या गोष्टींचा विचार करणार की आज खऱ्या अर्थाने जगण्याला अर्थ कसा असतो. तर आज कथेमध्ये जे आपण ऐकलं हे फार विशेषत्वाने महत्त्वाचं होतं. सगळं तुम्हाला खोटं वाटायला लागेल आणि फक्त परमात्मा सत्य वाटेल अशा पद्धतीची आज कथा सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. फक्त मन लावून ऐक जा. जर कोणी डिस्टर्ब करत असेल, जर कोणी असं उठत असेल तर त्याच्यावरती तुम्हीच लक्ष घालून त्याला दाबण्याचा प्रयत्न करा. कारण माझे डोळे उघडल्यावर जर मला डोळ्याने काही चुकीचं दिसलं तर माझ्याकडनं ते आवरल्या जात नाही. पण तुम्ही सगळे माझे, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. अतिशय या दोंडाईच्या पासून तर अंमळनेरपर्यंत, अक्षरशः रामेश्वरपर्यंत, ढेकूपर्यंत मुसळधार पाऊस चालू होता. मला गाडी चालवणं सुद्धा सुधरत नव्हतं. अंमळनेरच्या गटारींमधून पाणी हायवेवर वाहत आहे. काय कृपा असेल त्या महादेवाची की आपल्या गावावरती तो इतकी कृपा करतोय. आजूबाजूच्या गावांमध्ये तुम्ही फोन लावा, शेतांमधून पाणी बाहेर पडालेलं आहे. ही दुपार झाली का सांगता कसं होईल त्याची इच्छा. जर तुमची भावना खरी असेल, माझी भावना खरी असेल तर तो आपल्याला विरोध करणार नाही. पण दोघांपैकी जर एखाद्याची भावना चुकली तर तो सगळं मैदान गाऱ्याने भरून टाकील. हे बी ध्यानात ठेव जा. काल गणपती बाप्पांचं लग्न तुम्ही सर्वांनी ऐकलं. गणपती बाप्पांनी काय केलं तर जगाची प्रदक्षिणा न मारता आपल्या आईवडिलांची प्रदक्षिणा मारली आणि या सगळ्या मानव जनतेला गणपती बाप्पांनी संदेश दिला की या जगतामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर आई वडील आहेत. पण कार्तिक भगवंताला राग आला आणि कार्तिक निघून गेले. मग त्यांना मनवण्यासाठी माता पार्वती आणि भोलेनाथ गेले आणि ते परत यायला तयार नव्हते. म्हणून त्याच ठिकाणी आपल्या मुलाजवळ ते मल्लिका आणि अर्जुन, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भोले बाबा, मल्लिका अर्जुन हे एकत्रित निर्माण झालं ज्योतिर्लिंग. मग ज्योतिर्लिंग का म्हणतात या शब्दाचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आज काळजी करजा नका. पण काल वेळ नसल्यामुळे कार्तिक भगवंताचा जन्म, त्यांचा इतिहास सांगून राहून गेला होता. 8 दिवसामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जरी तुम्हाला माहिती पडल्या तरी सुद्धा आपली कथा यशस्वी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. गणपती बाप्पांच्या जन्माबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत. कार्तिक भगवंताचा जन्म 99% लोकांना माहिती नाही की कसा झालेला आहे. आज तुम्हाला दोघेही भावांचा जन्म सांगतो. जरा अंतकरणापासून ऐकण्याचा प्रयत्न करा. का आज 4था दिवस कथेला झाला म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकण्याच्या मूडचे लोक आहात. अतिशय शांततेने कथा श्रवण करणारे तुम्ही सगळे श्रोता सज्जन, सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि पहिले कार्तिक भगवानचा जन्म सांगतो आणि मग गणपती बाप्पांचं सांगतो. काही म्हणतील मला माहिती आहे गणपती बाप्पांचा. मी जेव्हा सांगेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की असाही सुद्धा जन्म झालेला आहे. रुद्रसंहिता 4 कुमारखंड आणि त्या कुमारखंडामध्ये कार्तिक कुमार, कुमार म्हणजे लग्न होण्याच्या आधी लावल्या जातं. कुमार लग्न झाल्याच्या नंतर श्री लागतं. आधी मुंजा असतो, नंतर तो पितर होतो. हे तुम्हाला माहिती आहे चांगलं. तारकासूर नावाचा एक राक्षस होता पोरींनो. काय नाव आहे राक्षसाचं? तारकासूर नावाचा राक्षस होता. त्याने फार मोठी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला त्याने सांगितलं की तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला वरदान द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं मी तुझ्यावर प्रसन्न नाही, बोल तुला काय पाहिजे. आणि मग तारकासुराने सांगितलं की मला अमरत्व द्या, मी कधीच मरणार नाही असं मला वरदान द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं या जगतामध्ये जो निर्माण झालाय त्याला मरावं लागतं, आम्हाला सुद्धा जावं लागतं, इंद्राला सुद्धा जावं लागतं, चंद्राला जावं लागतं, त्याच्यामुळे मी तुला अमर होण्याचं वरदान देऊ शकत नाही. पण तारकासूर म्हणजे राक्षस, तो धूर्त होता. मग त्याने भरपूर असा विचार विनिमय केला आणि त्याने सांगितलं एक काम करा, मला तो मारू शकेल जो शिवाचा मुलगा असेल. कोणाचा मुलगा? शिवपुत्र.
ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं आणि ब्रह्मदेव चालले गेले. मग काही लोक म्हणतील की मग शिवपुत्र मारेल याच्यामध्ये त्याने असं काय विशेष मागितलं? त्याने असं विशेष मागितलं की सती मातेने देहांत केलेलं आहे आणि भोले बाबा बी गुफेमध्ये चालले गेलेले तपश्चर्या करायला. आता भोले बाबांचं लग्न झालेलं आहे का? नाही, सती तर चालली गेली. मग आता सती चालली गेली, भोले बाबा बी एकटे, मग यांना काही आता मुलगा होणार नाही. याने जर यांना मुलगाच झाला नाही तर तो मला मारू शकणार. आणि मग तारकासुराने बुद्धी लावली आणि सगळ्या देवांना साधू संतांना त्रास द्यायला लागला. पण सगळे लक्ष देऊन ऐक जा, आज तुमच्याकडे पद पैसा संपत्ती असेल आणि जर तुम्ही एखाद्या गरीबाला छळलं, एखाद्या साधू संतांना छळलं, तर साधूला सहन होतं, गरीबाला सहन होतं, पण देवाला सहन होत नाही. आणि देव गीतेमध्ये स्पष्ट सांगतो, मी जन्माला कोणासाठी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानां धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दृष्टितां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा चांगल्या लोकांवरती अन्याय होतो, जेव्हा जेव्हा साधू संतांवरती अन्याय होतो, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा संभवामि युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी जन्माला येतो अर्जुना. आता इकडे भोलेनाथ एकटे, सतीचं देहांत झालेलं आहे आणि तारकासुराने खूप त्रास दिला, देवांना त्रास दिला, संतांना त्रास दिला. या ठिकाणी एक दृष्टांत येतो, जरा लक्ष देऊन ऐक जा. साधू महाराज होते एक संन्यासी. संन्यासी कोणाला म्हणावं? की ज्याच्या खिशामध्ये लवंग टाकली तरी त्याला वजन होतं. 1 रुपया जरी त्याला कोणी दिला तरी त्याला तो नकोसा वाटतो. पैशाचा ज्याला चटका लागतो तो संन्यासी असतो. ज्याला कोणाबद्दल कधीच द्वेष निर्माण होत नाही, ज्याला कधी क्रोध निर्माण होत नाही आणि त्याला या जगाशी संबंध ठेवावासा वाटत नाही, तो खरा संन्यासी असतो. संन्यासाने आपलं लंगोट बांधलं, हातामध्ये रुद्राक्षाची माळा घेतली, एका हातामध्ये कमंडल होतं, अलख निरंजन म्हणत तो गाव फिरत होता. एक गाव होतं आपल्या खेडीडोकसारखं, चांगलं गाव होतं. त्या गावाच्या मंदिरामध्ये ते महाराज झोपले, पण रात्रभर त्यांना काही खायला मिळालं नाही. रात्रभर उपाशी झोपले. सकाळ झाल्याच्या नंतर त्यांनी भोलेनाथांना प्रार्थना केली की हे भोलेनाथ, रात्रभर उपाशी झोपलो, पण आज मला आता भूक लागलेली आहे, जर तुझी काही कृपा झाली तर मला खायला मिळालं तर बरं होईल बाबा. भोलेनाथांना दया आली त्या आपल्या शिवभक्तावरती. संन्यासी बाबा मंदिरातून बाहेर उतरले, बसस्टँडवरती आले आणि त्या बसस्टँडवरती एक हॉटेल होती आणि नेमकंच जिलेबी काढणारा जिलेबी काढत होता आणि गरम मसाल्याचं दूध तापवलेलं होतं. संन्यासाचं लक्ष त्या हॉटेलकडे गेलं आणि ते जिलेबी बघून त्यांच्या तोंडात पाणी आलं. संन्यासाने भोलेनाथांना प्रार्थना केली की हे भोलेनाथ, थोडीशी जिलेबी मला मिळाली असती ना तर मला आनंद प्रदान झाला असता. भोलेनाथाने दुकानदाराला काय बुद्धी दिली आणि दुकानदाराने संन्याशाकडे बघितलं, बाबा जिलेबी तुम्ही खाणार? तेव्हा त्याला फार आनंद झाला की भोलेनाथांनी माझं ऐकलं. संन्यासी दुकानापर्यंत आला, त्याला जिलेबी खायला भेटली आणि त्याच्यानंतर त्या दुकानदारानेच महाराजांना 1 ग्लास भरून दूध दिलं की महाराज तुम्ही दूधसुद्धा घ्या, कोणाच्या भाग्यामध्ये साधू संतांची सेवा आहे. साधूने जिलेबी खाल्ली, दुधाचा प्याला पिला. काय आनंद झाला त्या भक्ताला की भोलेनाथ माझं ऐकतो. आणि शेवटी परत दुकानातून बाहेर आले, दुकानाच्या बाहेर आले, हात वर केले आणि हे दुकानदार भैया तुझं कल्याण हो असा आशीर्वाद देऊन ते पुढे निघून गेले. आता पुढचा दृष्टांत ऐकण्यासारखा आहे. साधू महाराज रस्त्याने चालत होते आणि असाच अवकाळी पाऊस पडलेला होता आणि एक फार मोठा गड्ड्यामध्ये पाणी भरलेलं होतं. महाराजांचे डोळे बंद होते आणि तिकडनं नवीन लग्न झालेलं जोडपं येत होतं. 7,000चा शालू घातलेला होता त्या बाईने आणि ती बाई आणि तो माणूस रस्त्याने पायदल चालत येत होते. साधूचे डोळे बंद होते. साधू आपल्या मस्तीमध्ये नाचत होता. नाचता नाचता साधूचा पाय त्या गड्ड्यामध्ये पडला आणि त्या गड्ड्यातलं पाणी त्या बाईच्या अंगावर उडलं. खरं सांगा पोरीओ, 7,500चा सालू घातला आणि एखाद्याने जर गाऱ्याचं पाणी उडवलं तर आपल्याला राग येईल ना, 100% येईल. पण बाईने बघितलं की महाराज आहे, डोळे लावलेले, भोलेनाथांचं नाव घेत आहे. त्या बाईने जाऊ दिलं, पण तिचा जो नवरा होता त्याने काही जाऊ दिलं नाही. त्याने महाराजच्या गळ्यातल्या माळा धरल्या, अशी कानफड्यात टाकली महाराजच्या. महाराजने कानाला हात लावला, महाराज एकही शब्द बोलले नाही.
महाराजांनी फक्त भोलेनाथांकडे बघितलं आणि मनातल्या मनात प्रश्न विचारला, हे भोलेनाथ, 10 मिनिटं आधी मला तू जिलेबी खायला देतो आणि 10 मिनिटाच्या नंतर तू मारही खाऊ घालतो. अर्थात चांगलं झालं तरी भोलेबाबाने केलं आणि वाईट झालं तरी भोलेबाबानेच केलं. त्या बाईने सांगितलं तिच्या नवऱ्याला, अहो जाऊ द्या महाराज, असं सोबत नाही तुम्हाला. त्याने बाईला आरोडे मारली, तुला काय कळतं म्हणे. अजून एक कान फट्यात घातली. श्री शिवाय नमस्तुभ्यम. महाराजांनी सांगितलं, हे मालक माफ करा, चुकी झाली हो माझ्याकडनं. आणि शेवटी महाराज आपल्या रस्त्याला निघून गेले. आता हे नवरा बायको घरी आले. घर बांधलेलं होतं, घराच्या 6 पायऱ्या होत्या, पाणी पडलेला होता, त्याच्यामुळे त्या पायऱ्या ओल्या झालेल्या होत्या. बाई खालीच थांबली. हा घाई गर्दीने त्या पायऱ्या चढायला गेला. पायरीवरच्या पाण्याने याचा पाय सटकला आणि 6व्या पायरीवरून उलटाचा उलटा गल्लीत पडला. दगडावर डोकं लागलं आणि 5च मिनिटात त्याचा मृत्यू झाला. गावातल्या लोकांनी डायरेक्ट त्या साधूबाबाला पकडून आणलं. सगळ्यांनी साधूला सांगायला सुरुवात केली की महाराज, तुम्ही हे चुकीचं केलं. मी काय केलं? अहो त्याने तुम्हाला कान फट्यात मारली आणि तुम्ही त्याला शाप दिला आणि त्याला चक्कर आला आणि तो डायरेक्ट मेला हो. साधू म्हणतो, हा मरावा अशी माझी इच्छा नाहीये, पण आता हा मेलाच आहे तर एक सिद्धांत ऐकून जा, तुम्ही सगळे लोक ऐका. साधू ओट्यावर उभा राहिला आणि त्याने 2 प्रश्न विचारले. पोरियो, पाणी कोणाच्या अंगावर उडलं होतं बेटा? बाईच्या. कोणाच्या अंगावर उडलं होतं? आणि राग कोणाला आला? तिच्या नवऱ्याला. नवरा कोण आहे तिचा? मालक आहे. कोण आहे तिचा? मग तो तिचा मालक आहे. तिच्याकडे त्याचं काय लायसन आहे की हा माझा मालक आहे? लग्न झालेल्या बाईला काय लायसन मिळालेलं असतं? गळ्यामध्ये काय घालते ती? कोणाच्या नावाचं? मग ज्याच्या नावाचं मंगळसूत्र आपण घातलं तो आपला कोण होतो? मालक होतो. मग बाईच्या अंगावर पाणी उडलं आणि राग कोणाला आला? मालकाला राग आला. मग साधूचं तेच म्हणणं होतं की बाईच्या अंगावर पाणी उडलं तर तिच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या मालकाला राग येऊ शकतो, त्याने मला मारलं. मग त्याने मला मारलं, माझा बी तर कोणी? माझा बी तर कोणी मालक असेल का नाही? मी बी तर कोणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय का नाही? रुद्राक्षाच्या माळा. येते का लक्षामध्ये तुमच्या? हां, म्हणून तुम्ही साधूला जरी त्रास दिला, परंतु ज्या नावाने साधूने ज्याचं मंगळसूत्र घातलंय, ज्याने भोलेनाथांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, ज्याने विष्णुदेवाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय, आणि जर तुमच्यावर वाईट वेळ आली तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या अघात निवाराया. तो तुमचं पान वाकडं होऊ देत नाही, कारण तो ब्रह्मांडाचा नायक आहे, हे लक्षामध्ये ठेव जा. आणि म्हणून हा दृष्टांत आपण तिथपर्यंत पोहोचवत होतो. कुठून निघालो होतो आपण? तारकासूर साधू संतांना त्रास देतोय, इंद्रदेवाला, सगळ्या देवांना त्रास देतोय. देवांना ते सहन नाही होते. सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाकडे गेले की ब्रह्मदेव, तुम्ही असे वरदान देऊन टाकता या वात्रट लोकांना आणि आम्हाला त्रास देता. अजून तुम्ही त्याला वरदान दिलंय की त्याला शिवपुत्र मारू शकतो. आता भोले बाबा गेले तपश्चर्या करायला, सती मातेने आत्महत्या. आता मुलगा होणार कधी आणि तो मारेल कधी? ब्रह्मदेव म्हणे तुम्ही एक काम करा, सगळेचे सगळे देव भोलेबाबांकडे जा आणि भोलेबाबांना सांगा की लग्न करा. आता हे असं झालं, उंदरांची मीटिंग झाली की मांजरच्या गळ्यात कोण घंटी बांधेल? इंद्र म्हणे आम्ही नाही जाणार, तो भोलेबाबा काही चांगला नाही. मग तुम्ही चाला. ब्रह्मदेव म्हणे तुलाही समजी राहा ना की तो चांगला नाही, तू मालेलाही जाई राहा ना, मी बी नाही हो. मग कोणाला घेऊन जायचं? मग कामदेवाला घेऊन गेले. कामदेवाची बायको रती, ती म्हणे तुम्ही आगाऊ काम करू नका, भोले बाबा चांगले नाहीये आणि तुम्ही दुसऱ्याच्या भानगडीत पडत जाऊ नका. पण ब्रह्मदेवाने, इंद्राने समजवलं रतीला, अगं आपल्याला जगाचं कल्याण करायचंय. हा तारकासूर किती त्रास देतोय, आणि जोपर्यंत भोले बाबा लग्न करणार नाही, भोले बाबाला मुलगा होणार नाही, आणि जोपर्यंत मुलगा होणार नाही तोपर्यंत हा तारकासूर मरणार नाही. तू आडवी येऊ नको. आणि शेवटी कामदेव तयार झाले आणि कामदेवाने आपले धनुष्यबाण भोलेनाथांच्या हृदयावर मारले आणि भोलेनाथांनी डोळे उघडले. भोलेनाथांना राग आला, 3रा डोळा उघडला आणि कामदेव भस्म केला. आता रती माता विधवा झाली. रती माता रडायला लागली, हे देवांनो, तुम्ही तुमच्या भल्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी दिला. सगळ्या देवांनी भोलेनाथांना समजवलं, हे भोले बाबा, आम्ही तुम्हाला जाग काही मुद्दाम नाही केलंय. हा तारकासूर आम्हाला खूप त्रास देतोय.
आणि या ब्रह्मदेवाने वरदान दिलंय की तुमचा मुलगा त्याला मारू शकतो, तर तुम्ही लवकर लग्न करा आणि आम्हाला एक मुलगा द्या की तो त्याला मारू शकेल. शेवटी भोलेनाथांना वाईट वाटलं की या जगाच्या कल्याणासाठी त्या कामदेवाने मला उठवलं आणि मी त्याला मारून टाकलं. त्या कामदेवाला वरदान दिलं भोलेनाथांनी की तू पुढच्या जन्मामध्ये जेव्हा कृष्ण जन्माला येतील तर त्या कृष्णाचा मुलगा म्हणून तुझा जन्म होईल आणि त्याचं नाव होतं प्रद्युम्न. काय नाव होतं त्याचं? हा कामदेव कृष्णाचा मुलगा म्हणून जन्माला आला पुढच्या जन्मात. आणि मग भोले बाबा उठले. मग इकडे पार्वती माता आणि भोलेनाथांचं लग्न मी तुम्हाला कालच सर्व सांगितलं होतं. मग आता मुलगा होण्याची वेळ आलेली होती. अनेक वर्ष निघून गेले. भोलेनाथ काही लक्ष देत नव्हते. नवीन लग्न झालं की त्या सोन्याच्या भोवती सासूचा दणका चालू होतो, मला नातू पाहिजे, मला नातू पाहिजे. तू का पागल आहे का आजी? हे लोकांचं या पद्धतीने टॉर्चर असतं. या ठिकाणी भोलेबाबांना टॉर्चर चालू होतं सगळ्या देवांचं. आम्हाला मुलगा द्या, आम्हाला मुलगा द्या. तो म्हणे काय मुलगा काय बाजारात भेटतो का रे? मुलगा द्या, मुलगा द्या. अहो तुमचा मुलगा व्हावा म्हणून तुमचं लग्न लावलंय आम्ही. शेवटी स्वार्थच बघतायत ना सगळे देव. आणि मग भोलेनाथांनी डायरेक्ट सांगितलं इंद्रदेवाला, चला मी आत्ताच्या आत्ता मुलगा द्यायला तयार आहे, बोला कोण घेतं. बघा कार्तिक भगवान कसे जन्माला येतात. मग सगळ्या देवांनी मत्ता केला की भोलेनाथांचं तेज आपण कोण घेऊ शकतं आपल्या पोटामध्ये. आणि मग अग्निदेवाला पुढे केलं आणि भोलेनाथांनी आपलं तेज हे अग्निदेवाच्या मुखामध्ये टाकलेलं आहे. अग्निदेवाच्या मुखातून ते अग्निदेवाने पोटामध्ये घेतलं आणि एवढ्या जोराने आग चालू झाली की अग्निदेवाला काही सहन झालं नाही, सगळे देव पळून गेले. आणि हे बघितलं माता पार्वतीने की माझ्या नवऱ्याचं तेज हे फक्त मला अधिकार आहे तो, आणि या अग्नीने कसं काय घेतलं. आणि मग पार्वती मातेने अग्निदेवाला शाप दिला. काय शाप दिला महाराज? शाप असा दिला की हे अग्नी, तू माझ्या वाटेचं तेज तुझ्या पोटात घेतलं, याच्या पुढे तुला किती भूक लागली आणि तुला किती खाऊ घातलं तरी तुझा अग्नी शांत होणार नाही. म्हणून अग्नीमध्ये वल्लभी जडतं कोल्लभी जडतं, तुम्ही काही टाका, अग्नी शांत होत नाही. अग्नीच्या पोटामध्ये ज्वालामुखी फुटायला लागला. आता काय करायचं? तर अग्नी हा जंगलामध्ये फिरत फिरत आला. बघा कार्तिक स्वामी कसे जन्माला येत आहेत. भोलेनाथांनी अग्नीच्या पोटात टाकलं, अग्नीला काही सहन झालं नाही. जंगलामध्ये नदीच्या काठावरती सप्तऋषींच्या 7 बायका बसलेल्या होत्या. थंडी वाजत होती म्हणून कोणी आंघोळीला जायला तयार नाही. पण त्याच्यामध्ये एक सर्वात मोठी होती, तिचं नाव होतं अरुंधती. अरुंधती आंघोळीला चालली गेली आणि या 6च्या 6 काही गेल्या नाही, तर या 6च्या 6 बायांच्या कानाद्वारे अग्निदेवाने आपल्या पोटातला गर्भ त्यांच्या पोटामध्ये टाकून दिला. आता या बाया घरी आल्या. पूर्वीच्या काळी बाईचा चेहरा बघितला का समजत होतं ही गर्भवती आहे का काय. ऋषींनी बघितलं या 6च्या 6 बाया गर्भवती झाल्या. आम्ही घरी, तुम्ही जंगलामध्ये असताना गर्भवती झाल्या. आणि ऋषींनी त्यांना पाप लावलं आणि घराच्या बाहेर काढून दिलं. पण काही दिवसाच्या नंतर त्यांच्या बी पोटामध्ये आग लागली, त्यांना बी ते सहन झालं नाही. सप्त ऋषींच्या 6 बायकांनी आपल्या गर्भातला, आपल्या पोटातला जो गर्भ होता हा हिमालयावरती फेकून दिला. हिमालयाला सुद्धा सहन झाला नाही. मग हिमालयातून ज्या ठिकाणून गंगेचा उगम होतो त्या गंगा मातेमध्ये हिमालयाने तो गर्भ टाकून दिला. गंगा नदीला सुद्धा सहन झाला नाही आणि गंगा नदीने तो परत जंगलात टाकून दिला. आणि त्या जंगलात टाकलेल्या त्या गर्भ अवस्थेमधून एक बालक जन्माला आला आणि त्या बालकाचं नाव आहे कार्तिकेय उमापती महादेव की जय हो. कार्तिक स्वामींचा जन्म अशा पद्धतीने झालेला आहे. आता जंगलामध्ये त्या बाया भटकत होत्या, त्यांना तो परत भेटला. एक दिवस पार्वती मातेने प्रश्न विचारला भोलेनाथांना, हे भोलेनाथ, अहो तुम्ही अग्नीच्या मुखामध्ये काहीतरी टाकलं होतं, त्याचं अजून काही तयार झालं नाही का? भोलेनाथ म्हणे मला माहित नाही. मग विचारा त्या अग्नीला. अग्नीला विचारलं की मी तुझ्या पोटामध्ये माझं तेज टाकलं होतं, कुठं गेलं? म्हणे मला काही सहन झालं नाही, मी सप्तऋषींच्या बायकांच्या पोटात टाकलं. त्यांना विचारलं, ते म्हणे आम्ही हिमालयावर टाकलं. हिमालय म्हणे मी गंगेत टाकलं. गंगा म्हणे मी जंगलात सोडून दिलं. मग जंगलामध्ये शोध चालू झाला आणि शोधा अंती एक बालक सापडला. पण या बाया तो बालक द्यायला काही तयार नव्हत्या.
नारदांनी मध्यस्थी केली आणि सांगितलं की हे मातांनो, याचा जन्म तारकासुराला मारण्यासाठी झालेला आहे. हा शिवपुत्र आहे आणि तुम्ही याला परत देऊन टाका. सप्तऋषींच्या बायकांनी जगाच्या कल्याणासाठी त्या बालकाला परत दिला. कार्तिकेय स्वामी लहानचे मोठे झाले. सगळ्या देवांनी त्यांना युद्ध संपदा शिकवली आणि एक दिवस तारकासुराचं आणि कार्तिकेयचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये तारकासुर नावाचा राक्षस मरण पावला. उमापती महादेव की जय हो. आता अशा पद्धतीने कार्तिक कसा जन्माला आला आणि त्याने कसं त्या तारकासुराला मारलं हे तुम्हाला मी सोप्या भाषेमध्ये सांगितलं. आता गणपती बाप्पांची जरा गंमतच आहे. खरं खरं सांगता पोरी हो, पार्वती माता माहिती आहे का तुम्हाला? आंबणनेरला राहतात त्या. तुम्ही का हल्ला घेत हो कस काय म्हणता? असं गंभीर नका हो, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आज मी थोडा थकलोय म्हणून, पण आज ज्ञान द्यायचंय. काय द्यायचंय आज? ज्ञान. एवढा मोठा तुम्ही खर्च केला, एवढा वेळ खर्च करून तुम्ही येता. विनोद वगैरे देईल मी तुम्हाला, गेअर सगळे गेअर पडतील, टेन्शन घ्यायचं नाही. पण रस्ता देखील गाडी चालवणं पडत. काही रस्ते असे असतात रवी बाबा की पोटातलं पाणी हलत नाही, असे रस्ते असतात. काही रस्ते असे असतात का आपण गाडी माहीत पडीत असू तरी समजावू नये. आणि तुमच्या भागातले रस्ते एक नंबर आहे, मला आवडले ते. आपण रातले जपू तरी असे वाटत गाडी मा पटेल. इथला रस्ता तुम्हाला भारी येत त्या चांगलं आहे. पार्वती मातेच्या आंघोळ चालू होती. जया आणि विजया नावाच्या त्या अंग धुवायला 2 बाया होत्या. मी तुम्हाला काल बी सांगितलं, जिथं बोलायचं तिथं बोलत नाही, जिथं नाही बोलायचं तिथं बोलल्याशिवाय राहत नाही. मौतुकीच्या ठिकाणी बी एवढं बोलता का तो मरेल मानीत उठीचं नेसले सांगते की मावशी तू गुपचुपट नाही ते घर निघ जाय. एवढे बोलता. जेवढं शांत राहणार तेवढे जास्त जगणार तुम्ही. कारण कमी बोलल्याने माणसाचा प्राणवायू कमी निघतो बाहेर. थोडं कमी बोललं पाहिजे. ज्या ठिकाणी बोलायचं त्या ठिकाणी बोललंच पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. कबीर महाराज तर खूप गोड वर्णन करतात कसं बोलायचं. ऐसी वाणी बोलिए मन का आपा को, ऐसी वाणी बोलिए मन का आपा को, और को शीतल करे आप हो शीतल होय कबीरा, आप हो शीतल हो. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, बंदी को छाया नहीं, फल लगे अति दूर कबीरा, फल लगे अति दूर. ऐसी वाणी बोलिए मन का पाको, और को शीतल करे आप हो शीतल हो. बोलताना असं बोला की आपल्याला बी आनंद झाला पाहिजे आणि समोरच्याला बी आनंद झाला पाहिजे. काही लोक धनकन बोलतात आणि आम निकानी तोंडावर बोलायची सवय. घर वय तुला वय निघ, तुझ्या घरी बोल, तुला काय बोलायचं रे. 4 जणांमध्ये नाही मन दुखायचं कोणाचं.
तीर्प बोलणार, दणकन बोलणार, समोरच्याला त्याचा वाईट वाटेल का समोरच्याचा अपमान होईल काही घेणे देणं नाही, फक्त बोलायचं आणि मोकळं व्हायचं. पण आपल्या बोलण्यातून आपले संस्कार दिसतात हे लक्षात नाही येत समोरच्याच्या. जया आणि विजया पार्वती मातेच्या आंघोळीला होते त्या. मैत्रिणी पाहिजे तर चांगल्या पाहिजे, डोकं उठाडणे पाहिजे. जेव्हा बी बसतील तेव्हा कन्या काढणाऱ्या नको. 4-5 बाया कधी बसल्या आणि त्या 4-5 बायांनी गप्पा केल्या पाहिजे का ग. रात्री महाराजांनी कार्तिकांचा जन्म कसा मस्त सांगितला का नाही. अग्नीने कोणाच्या पोटात टाकलं होतं ग, असं असं गप्पा केल्या पाहिजे. या गप्पा नाही करता त्या. मी तर ते लगीनला जायला होतो तर नेमातले त्याच नेमाले काही साडी दिनीच नाही. खरं खरं सांगा, खोटं बोलता ना का सगळ्या बाया. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही माझ्या बहिणी फक्त लाडक्याने. कोण पैसा वाटे तुमले. खरं खरं सांगा, बैल वर्ग हात वर कर जा की महाराज लगीन वा भेटेल साडी मी वापरी राहू. हात वर करा, हात ते वर करा. नाही ना, नाही ना, नाही वापरत ना. जशी शिवणी तशी दुसऱ्याला ती टाकतात त्या. माणसांनी निर्णय घ्या याच्यावरती. एक समाज बांधव म्हणून ऐक जा, ह्या साड्या वाटणं ह्या गोष्टी बंद करा. काही कोणी घालत नाही रे साड्या. कालच्या दिवशी रामेश्वरला गेलो होतो, गाडीतून उतरलो, गाडीच्या खाली पाय ठेवणार तर एवढा मोठा गणपती बाप्पाचा फोटो माझ्या पायाखाली आला होता. बरोबर आहे खोटं आहे. मी त्याच्यावरती नावं वाचले. तुम्ही केस करू शकतात, आमच्या देवाचा अपमान केला म्हणून तुम्ही केस करू शकतात. महाराणा प्रतापांचा एवढा मोठा फोटो टाकता, छत्रपतींचा एवढा फोटो टाकता, गणपतीचा एवढा फोटो टाकता आणि संभाळणी लाज नाही देत. लेखाचा बी फोटो पाहिजे त्या गंदगीत. कुत्रे घाण करता, डुकरं घाण करता, पायावड पडता. लोक जिथं बाहेर डबे घेऊन जातात तिकडे पत्रिका द्या आणि त्या पत्रिकेवर महाराणा प्रतापांच्या फोटोवर अशी गंदगी पडलेली असते. लाज वाटायला पाहिजे. तुम्हाला बाप ना फोटो टाका ना, तुम्हाला फोटो टाका तटे. तुम्हाला कोणी अधिकार दिला आपल्या महापुरुषांचा अपमान करायचा. देवाचे फोटो एवढे मोठे मुसलमान छापता का अल्लाचा. बघितलं का तुम्ही कधी, बघितलं का तुम्ही त्यांच्या मस्जिदीचा फोटो. आमची मागे शिवाजी बीडी होती, संभाजी बीडी होती, पण त्या लोकांनी उठाव केला आणि कंपनी बंद पाडली. आमची गाय छाप आहे, ज्या गाईला आम्ही माय म्हणतो, तिच्याच नावाची तंबाखू खातो आम्ही. इथला ते मरेल. आणि आम्ही नाही बोलायचं तर कोणीच नाही बोलायचं. याची काही मीटिंग नाही घेणार आहे. तुमच्या हे लक्षात बी नसेल. मी काल ती पत्रिका बघितली, या महेंद्र पाटील म्हणे जाऊ द्या म्हणे, आमना नातेवाईक निघतील. तुमना नातेवाईक राहू का म्हणा राहू. देवाचा अपमान सहन केला जाणार नाही, बिलकुल नाही. मी 100च पत्रिका छापल्या होत्या, त्यांवर मन फोटो टाकेले मी आणि मन बाईना फोटो टाका होता. म्हणजे पाय पडी ते मन अंगवर पडी, देवाचा फोटो नाही. आणि सगळे तरुण पोरं लक्ष देऊन ऐक जा, तुम्ही माझे आहेत म्हणून सांगतो. तुमचं येणा कदाचित लग्न ठरलं भगवंताच्या कृपेने, तर पत्रिकेमध्ये आपले मायबाप सोडून कोणाचं नाव गाव हा भाऊन तो भाऊन हमकान ढमका या गोष्टींमध्ये पडायचं नाही. शॉर्टबर्ड स्वीट पत्रिका छापायची. झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा. याने त्यांनी जिरावापेक्षा पाणी जिरावणं चांगलं आहे. आणि या नात्याने काडी लावापेक्षा झाडे लावले चांगली गोष्ट आहे. आपल्या कुटुंबात जर कोणी मेलं तर ती राख थोडीशी आणून आपल्या शेतामध्ये ठेवायची, गड्डा लावायचा, गड्ड्यामध्ये ती राख टाकायची आणि त्या राखेमधून एक झाड लावायचं आपल्या मेलेल्या व्यक्तीच्या नावाने. त्याच्यामध्ये मरेपर्यंत तुम्हाला तो व्यक्ती दिसेल आणि झाड लागेल आणि येणाऱ्या पिढीला या गोष्टींचा सामना करावा लागणार नाही जो आज तुम्ही सामना करताय. कूलरमध्ये 4 बादल्या पाणी टाकता लोक, पण अंगणातल्या झाडाला पाणी टाकत नाही. किती उलटी पिटिंग आहे. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरेवंचरी. या आमच्या भागामध्ये इतक्या दिवसाने बिचाराचं लग्न ठरलं आणि नातेवाईक म्हणे आमना घर येईन पत्रिका दिशी तरच येसू शिलगी जातात हवंय. बिचारा त्या नवरदेवाने पुऱ्या भागामध्ये पत्रिका वाटल्या. मावशी तुम्हाला पटणार नाही, शेवटचं गाव बाकी होतं. गाव 10 किलोमीटर बाकी होतं. थकून गेला होता, डोळ्यात अंधारे आले आणि ट्रकचा फोकस सहन झाला नाही. नवरदेव ट्रका खाली जाऊन मेला. तुम्हाला राग आमना काय काम पडी. आज ज्या मुलगीचा समजा सौभाग्य गेलं, जिचं आता उद्या लग्न लागणार आहे, तिला माहिती पडलं की माझा नवरा पत्रिका वाटता वाटता मेला. त्या मायला काय वाटलं असेल, 25 वर्ष जिने पोटामध्ये ठेवलं तिचं लेकरू पत्रिका वाटता वाटता मेलं, तिला काहीच वाटलं नसेल. आणि तुम्हाला राग आमली पत्रिका भेटणे आम्ही येवाव नाही. येऊ नको पण किडा पाडू नको. मोबाईल आहे, मला जर लग्नाला यायचं असेल तर मी एका फोनवर बी येईल. आणि जर मला यायचं नसेल ना, मला पत्रिका देऊन सुद्धा मी येणार नाही. ज्याचा आपल्यावर खरंच प्रेम असतं तो कधीच मानपान घेत नाही, कधीच नाही.
या आकाश महाराजचं लग्न होतं, त्यांनी फक्त मला फोन केला होता, मला टाईम भेटला, मी त्यांना भेटायला आलो होतो. तुमच्या गावात अजून कोणाचं लग्न ठरू द्या, तुम्ही मला हक्काने फोन लावा, मला टाईम भेटला, मी 100% भेटायला तुम्हाला येईल. का? कारण आपली माणसं आपली असतात ना हो शेवटी. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. या गोष्टींकडे समाजाने लक्ष द्या. अनेक भागांमध्ये परिवर्तन झालं, आपल्याही भागात परिवर्तन होईल. आज नाही तर उद्या या गोष्टी काळाची गरज आहे. साऊंड खाली घेता. आणि येत्या काळामध्ये या गोष्टी होतील, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. माता पार्वतीचे अंग धुवायला 2 बाया, दोघींचं नाव जया आणि विजया. जया आणि विजया या आंघोळीला बसल्या का तिकडनं बोले बाबा यायचे. मग या जया आणि विजयाने पार्वती मातेला सांगितलं, माता आम्ही तुमच्या आंघोळीला आलो का? बोले बाबा येऊन जातो, तुम्ही बोले बाबांना समजवून द्या. पार्वती माता म्हणे, तो माझा नवरा आहे, तो केव्हा बी येऊ शकतो, कुठं बी जाऊ शकतो, त्याचं घर आहे. पार्वती मातेने सांगितलं, त्या जया विजया नावाच्या बाया, मी तुम्हाला आधीच सांगितलं, कुच्चर बाया आपल्या संगतीला नको. एकट्या राहा वाटलं असतं, पण निंदा करणाऱ्या बाईची संगत करू नका. या दोघी जणी रोज सांगायच्या, माता पार्वती अगं बोले बाबांना समजून सांगा, तुमचं कोणीच नाही का एवढ्या गणांमध्ये ऐकणारं. पार्वती मातेच्या डोक्यात तोच शब्द फिरायचा. आणि एक दिवस जया विजया काही आल्या नाही. पार्वती माता आंघोळीला बसल्या आणि भोले बाबांची एंट्री झाली. आणि त्या जया विजयाने कानामध्ये विष टाकून दिलेलं होतं. पोटामध्ये विष गेलं तर एकच माणूस मरतो, पण कानामध्ये कधी विष गेलं ना तर 1000 नाते संपून जाता. आऊ माले अशा सांगिरांता, ती माले तसे सांगिरांती. या लोकांपासून सावधान राहत जा, कोणले काही लेनदेन नाहीये. काही लोक माझ्याकडे वेदा, महाराज आमना गावना त्या 2 लोक आहेत ना, त्या सांगिरांता महाराज का नाही बरोबर कथा नाही करा ना. तू त्या 2 लोकेतले मन पाला ये, जाऊ द्या हो झगडा वय जाय, तुले खाजे लोकेतले काही लेनदेन नाहीये, तुमले नाही हो. असं सांगिरा ना मी, काही घेण नाही कोणाला. एवढे जर लोक येऊन बसताय बिचारे, त्याला काय पागल आहेत का? सगळ्यांचे ऋण आहेत माझ्यावर. आणि तुम्ही अनुभव घ्या जा. साधूच्या शब्दातून जर आशीर्वाद निघाला तर यदा आदित्य गतम तेजो, कल्याणच होतं. आणि जोपर्यंत जीवनामध्ये तुमच्या गावामध्ये बालगिरी महाराज होते आहे की नाही, आठवा जोपर्यंत बालगिरी महाराज होते, गावाचा नक्षा काय होता. त्याच्यानंतर साधू संतांची संगत कधीच वाया जात नाही, कधीच नाही. कारण जगतामध्ये तुम्हाला चारीकडून दुःख भेटेल. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी.
जय हो ज्या बी पोरे पडताना मागे जायले बटातले सांगणे पाहिले माती लायली जत भाऊ त्या बी इथला हुशार आपले म्हणू देतात डोळ्या लावण टाइमले बरोबर निघ जातात त्या हुशार म्हणजे आई खेळी डोकपाईन एक शिकायला भेटणं मला हुशार लोक आहेत बटा सकाळी 2 थोडशीक टाकेल होती बिचारासने चांगली गोष्ट आहे मी वाईट बोलणारा माणूस नाहीये पण तेच ते उमजू सुद्धा दिलं नाही की आम्ही टाकेले भाऊ इथलंच भारी बोल राहतात त्या महाराज मी 5 मिनिटानं वन करून त्या कीर्तनले जायल नाहीये मनमान म्हणतं तू जायल ती घेतला ना मला पण जवळ पाहिजे तुम्ही नाम ना गाव मा उन्हात ना मी पहिला दिन उनुकत आले भलता भारी आवाज आहे तुमना आत्महातली ना मी दक्रे मी सांगू का नाही महाराज आपला जे नातेवाईक आहे महाराज आपला तो दुसरा म्हणे तो नापेक्षा मना खाल्ली नाही मग यासनी जमका जमकी वाहन पहिले तोंडाच्या पैगू मी आणि आई जर तुमले गंमत वाटच होईते मी त्यासले आठवू बाबे करू शकस की कोण येत बाई दाखराई अहो मला माहीत होत असाला बोलीत आपले कथामा पण त्यांनी उमजू दिले नाही त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता को त्याच मला सांगेल महाराज आम ना गावमा 8 दिन बंद द्या ते तुका पारोडा जाईल होता मग हळूहळू होईल बंद मला मोठ्या माणसांची तकलीफ नाही मला ज्यांचं वय झालं त्यांच्याशी तकलीफ नाही फक्त माझ्या तरुण पोरांनी आणि या बाल पोरांनी या मार्गामध्ये येण्याची गरज आहे पोरांनो ज्यांचा सूर्य मावळला त्यांना मावळू द्या पण तुम्ही आमच्याकडे या कल्याण होईल तुमचं आणि येत आहेत बिचारे चांगली गोष्ट आहे खरं सांगा महिला वर्ग तुमचा मुलगा तुमचा नातू 12-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसतात 2 वाजेला जरी तुमचा मुलगा घरी आला आणि त्याने जर फोनवर सांगितलं मी महाराज पा बठेले शांती वाटते की जाऊ दे महाराज आपला मुलगा महाराज जोड बसलाय का बसलाय हे संस्कारांमध्ये खूप शांती खूप शांती आहे फक्त इकडे या ऐका माता भोलेनाथ आले पार्वती माता आंघोळ करत होती आणि पार्वती मातेचे शब्द ते आठवले पार्वती मातेने भोलेनाथांना सांगितलं बोले बाबा तुम्ही असं डायरेक्ट नका येत जाऊ ना डायरेक्ट नको येत जाऊ मी तर अनेक वर्षापासून येतोय ना आजच तुला काय झालं कारण कोणीतरी तिच्या कानात काहीतरी सांगून गेलंय आतापर्यंत काय झालं सोडून द्या पण याच्या पुढे मला विचारल्याशिवाय यायचं नाही येईल मी नंदी हा माता बाहेर उभा राय बोले बाबाला अंदर येऊ द्यायचं नाही नंदी म्हणे असं नाही चालणार बोले बाबांच्या विरोधात नाही फॉर्म भरणार मी अमुकगण ढमुकगण टमुकगण कोणीच ऐकायचं नाही आता पार्वतीच्या लक्षात आलं की आपलं कोणीच नाहीये आणि मग पार्वती मातेने आपल्या मळापासून गणेश निर्माण केला काय निर्माण केला मग काही लोक असा प्रश्न विचारतील पार्वती मातेने जर एवढा मोठा मळ अंगावून काढला मग ती आंघोळ करत नव्हती का तुझी बुद्धी तूच विचार करशील ना तुझी बुद्धीच गंदी आहे तो काही एका दिवसाचा नाहीये आणि मग असा काही मळाने काही गणपती तयार होतो का आता येतो दलिंदर आता पुणे विद्यापीठामध्ये डिबेट झाली होती माझी या विषयावरती पुणे विद्यापीठामध्ये पुरियो आपण जर आंघोळ नाही केली बेटा 10-15 दिवस तर आपल्या डोक्यामध्ये काय पडता बकऱ्या काय पडता डोक्यामध्ये जुवा काय पडता रे जुवा मग आपल्या घामामधून काय जन्माला येते जू काय जन्माला येते मग आपल्यासारख्या पापी लोकांच्या घामातून जर जू सारखा प्राणी जन्माला येऊ शकतो मग पतित पावन जगदंबा माता 2 पायाचा जीव जन्माला घालू शकत नाही का तिच्या घामातून पण तुम्ही जोडा तर घरी गणेश निर्माण केला गणपती नाही या गणेश गणेशच्या हातामध्ये नाही द्या काहीच नाही बॅटरी लाय तिने महाराज का पैसे झाला उजड करा रे मस्त मस्त छान पण लाईट गेल्यावर बी तुम्ही बोलले नाही वा काही यश होती इकडे बाकीचे 12 भानगडी पण तुम्ही त्याला एकदम शिस्तीने येत आहे मला आनंद आहे त्या गोष्टीचा चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे कीर्तनकाराने आहे की नाही नुसतं चोक्याच काढायच्या नाही सुंदर हरी
गणेशच्या हातामध्ये दांडुकलं दिलं आणि मी आता आंघोळीला बसते म्हणे. जर कोण हेवी आलं म्हणे त्याला तर तद्दक म्हणे तू. गणपती बाप्पाने हातामध्ये दांडुकलं घेतलं. सॉरी गणेश, माफ कर जा, गणपती नाही आहे गणेश. गणेश भगवंताने दांडुकलं हातामध्ये घेतलं होतं आणि रोजच्या नियमाने ठरल्याप्रमाणे भोले बाबा आले. भोले बाबा जायला लागले. बाजू, तू कोण आहे? मी कोणी असो, तू कोण आहे? मी मालक आहे म्हणे या कैलास पर्वतावरचा. वैशी मागे सरक. ऐ बालका, आगाव काम करू नको बरं, माझा संताप चांगला नाही असेल. माझी आई आज आंघोळ करते त्याच्यामुळे तुम्हाला परमिशन नाही आज जायचे. तुझी आई कोण आहे? तुझी आई मी का सांगू तुम्हाला माझी आई कोण आहे? आणि झालं व भांडण चालू. पोरियो खरं खरं सांगा, थोडीशी बुद्धी लाव जाता, थोडी बुद्धी लावा. जो ब्रह्मांडाचा नायक आहे महादेव, त्या महादेवांना माहिती असेल का नाही कोण आहे महादेव? आपल्याला टीव्ही मध्ये काय दाखवलं की महादेवाला माहितीच नाही कोण आहे. म्हणजे महादेव काय येडे होते का? ज्याने जग निर्माण केलं त्या भोलेनाथांना माहित नाही का कोण आहे? आपला जे माहित नव्हतं का? सगळं माहिती आहे, पण लीला बघा किती छान आहे. भोलेनाथांनी त्या गणेशला सांगितलं की माझ्या रस्त्यातून बाजूला हो, पण तो काही बाजूला व्हायला तयार नाही. शेवटी दोघांचं युद्ध रंगलं आणि युद्धामध्ये भोलेनाथांचा राग जागा झाला आणि भोलेनाथांनी बी आव देखा ना ताव देखा आपलं त्रिशूल घेतलं, मारून फेकलं आणि गणेशची मान कापली. आता मला सांगा, तुम्ही ज्या भोडे बाबाला भोडं म्हणता, भोडं, जर तो भोळा आहे मग मुलाची मान कापली असते का? कापली असती का? जर भोळा असता तर भोडा नाही येतो. तो पाटापाडी तर समजे तुमले भोडा आहे का कसा आहे तर. आमनी कानी मारा साधी बोई भक्ती आहे. तुमले काय सांगू, साधी बोई भक्ती आहे. पोरा हो, सगळे पोरं पटापट बोल जाता. आता बोलायचा चान्स देतोय मी तुम्हाला. लोक काय म्हणता, आमची साधी बोडी भक्ती आहे. खरं खरं सांगा पोरा हो, आपल्याला आपलं घर पत्राचं पाहिजे का सिमेंटचं पाहिजे? सिमेंटचं पाहिजे. एका आवाजात मस्त बोलायचं. आपल्या घरामध्ये तुटेल पंखा पाहिजे का थंडीगारी एसी पाहिजे? आपले तुटेल सायकल पाहिजे का फोर व्हीलर पाहिजे? बरं, लग्नमा बायको गोरी पाहिजे का काही? चला कलाकार मंडळी आवरा पट बिड्यार. चला आपला आपला गावले बाई. चला हा पॅन्डोर पटेल तरी सुद्धा गोरी बायको लागय त्यातले. खरं खरं सांगा, आई तुमले कोणी शाळा मग शिकाळले का रे? कुठे शिकणार तुम्ही? नाही का? थांबा बशी दिसू ना, मी सांगा का तुमले? मला एक असं म्हणायचंय, आता मी जे प्रश्न विचारले याच्यातून विनोद वजा करा, थोडे वर या. पोरियो, आपल्याला घर चांगलं पाहिजे, एसी पाहिजे, फ्रीज न पाहिजे, आपल्याला फोर व्हीलर पाहिजे, म्हणजे संसारामध्ये आपल्याला परफेक्ट पाहिजे सगळं. आपण असं का नाही म्हणत की जाऊ दे भो, तुटेल फुटेल पत्रच ना घर मलाही दुसूर, आमना संसार साधा भोया आहे महाराज, असं का नाही म्हणत तुम्ही? देवना टाइमले साध्या भोया आहे की नाही, आणि संसाराचा आला की परफेक्ट. येडा आहे देव. मनी नाही भाव मने देवा मला पाव, हे मनी नाही भाव मने देवा मला पाव. अरे देवा शान भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव शान भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराचा वेव, दगडाचा देव
मनामध्ये भाव पाहिजे. मनामध्ये बिलकुल भावने नामले आणि रातले देव भेटणार होता घर निघ जगाडातून तोंड पोटाक्ष. मला या रिकाम्या गोष्टी सांगायच्याच नाही. आम्हाला कानी आम्ही जंगलामध्ये गेलो होतो महाराज आणि कानी तिथं आम्ही ना कानी जेवायला बसलो होतो तिथं कानी मग तू निघ जाय मावशी या रिकामा काम मला नको सांगू. मी काय असं घरी बसून महाराजने झालो. हेंदरी शेंदरी दैवते कोण ती पूजी ती भूते. ही हेंदरी शेंदरी दैवते रवीन बाबा खरंच सांगा वारकरी संप्रदाय मानतो का अशा गोष्टींना. शेंदूर लावला का देव. अरे लोक तडे कचरा टाक्यात म्हणून लोकेतनी शेंदूर लायले. तो काय देव आहे का. हा एवढे हलकट देव आहे का आपले. कुठे बी देव राहतील तर गंदगीमध्ये देव वडरांच्या असं देव नसतात. देव आपल्या ऐश्वर्य सामने रामचंद्र हनुमंतराय भोलेनाथ काय मान असे याचे गले गले देव नाही. हो आणि मग गणेशाची मान उडवली भोलेनाथांनी आणि पार्वती मातेने तो आवाज ऐकला आणि बाहेर आले. कोणती बी माई तर बसलेली असू द्या तिच्या डोळ्यासमोर जर तिचं लेकरू मरण पावलं तर तिला वाईट वाटणार आहे. कारण तिने काय केलंय. ओ तड हाताचा पाडणा मी केला नेत्र दीपाचा दिवा मी लावला वासराला पाहून नशी उभी राही गाई येणारे बाळा मला झोप येत नाही. गणपती म्हणजे तो गणेश मान बाजूला आहे आणि शरीर बाजूला आहे. पार्वती मातेला खूप राग आला आणि मग पार्वती मातेने आपलं रूप धारण केलं आणि मग नवचंडी दुर्गा कालिंका अशी फार रागामध्ये आली पार्वती माता. पार्वती मातेपासून जे 9 अवतार निर्माण झालेले आहेत लक्ष देऊन ऐकलं पुरी हो. तुम्हाला ऐन वेळेवर नवचंडी म्हणता आलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये. घाबरायचं नाही. माणसांपेक्षा तुमच्यात ताकद जास्त आहे कारण तुम्ही जगज्जननी आहे. मुलांमध्ये फक्त ताकद दिली आहे पण मुलींमध्ये सहनशक्ती दिलेली आहे. जेवढं दुःख बाई सहन करू शकते तेवढं माणूस करत नाही आणि म्हणून आत्महत्येचं प्रमाण माणसांकडे जास्त आहे. बाया बिचाऱ्या मार खाऊन सुद्धा सहन करतातच ना. हे लोक काय थोडंसं काही झालं थोडंसं काही दबाव लागा लगेच मर जाणार ना का रे. जिंदगी न मिलेगी दोबारा. हे आयुष्य भेटलेलं आहे आपल्याला परत परत भेटणार नाही आणि तुम्ही मेल्याने काही कोणाला फरक पडणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवता जे लोक आत्महत्या करता जे लोक स्वतःच्या आत्म्याला मारून टाकता. आत्मा तर मरत नाही तसं आत्महत्या शब्द चुकीचा आहे. आत्म्याची हत्या होऊ शकत नाही. पण जर तुम्ही स्वतःच्या इच्छेने जर तुमचं देहांत ठेवला तर तुम्हाला अशी योनी प्राप्त होते 1000 पिढ्याने होऊन जातील पण तुम्हाला दुसरा जन्म भेटणार नाही. देव देवाच्या घरात घेत नाही. भूत बनून फिरसान. चांगलं आयुष्य भेटलंय जगून घ्या. किती मोठं टेन्शन येऊ द्या किती मोठं टेन्शन येऊ द्या किती मोठा आरोप होऊ द्या किती मोठी चुकी होऊ द्या. अरे उद्या कर्ज नाही म्हणते तू चाल काय करीता काय जाई. ज्या नावावर कर्ज तोच करा मर्द असं गाडीवरले किसन पिरानं. कितलं कर्ज आहे म्हणे 3 लाख. तुम्ही एक किडनी 65 लाख ने एक टाक झाली. 60 लाख आको खास होता आपण. मरायचं नाही. मरण्यापेक्षा आपले एक वय विकायचे ना मस्त मजा मारायची. मला कधी मारत टेन्शन आहे बाई रे. टेन्शन आहे काय टेन्शन आहे. तूच लोकांतले टेन्शन आहे. मला काही प्याव वाटत नाही महाराज पण कसं आहे ना मला इथलं टेन्शन आहे ना तू लगेच रडायला बी लागतात. काय काय झालंय ना. अरे माणसासारखं जगा जरा. महाराणा प्रतापांचं आतडं तुटलं होतं रवीन बाबा. आतडं युद्धामध्ये मानसिंगाची अवलाद आली होती पुढे हत्तीवर बसून आणि त्या हत्तीच्या सोंडेला तलवार लावली होती. 85,000 मुघलांचं सैन्य घेऊन आला होता मानसिंग. अकबराने काय बुद्धी वापरली. राजपूताला राजपूतच मारू शकतो तिकडे राणा प्रताप आणि इकडून मानसिंग पाठवला. त्यांनी असेच कामं केले. घराघरांमध्ये भांडण लावून दिले नाक शकत बसले आणि गावात बी तेच होतं. सगळे लक्षात ठेव जा. कोणत्याही एका माणसासाठी गावात 2 गट करता नका. कारण ज्या दिवशी तुमच्या घरावर काही दगड पडतील गाव भावबंदकी एकत्रित येऊन मदत करते. लक्षात ठेव जा. गावाने एकजूट राहिलं पाहिजे. मी आज उद्या चालला जाईल परंतु तुम्ही एक राहिलं पाहिजे. आबोला करा एकमेकांची काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा रवीन बाबा. गावात 2 जरी गट असले पण उद्या उठून सांगा एखादा जर समजा मेला तर जातो की नाही माणूस मोतला. मग तो मरेलवर जर तुले चाली राहणार मग जीवतपणे काय रोग होई जायले तुले. महाराज आपला स्वाभिमान गोचो बटाई स्वाभिमानवाला
प्रेमाने बोला ना सगळ्यांशी. तो बोलत नाही माझ्याशी, तू बोलल्याने काय लहान बापाचा होशील? कृष्ण परमात्म्याने किती अपमान सहन केला, किती किती शिव्या दिल्या त्या. तुकाराम महाराजला मारलं होतं, बंबाजी बुवाने मारलं का नाही मारलं? महिला वर्ग, तुकाराम महाराज भजन करायचे, लोकांना सहन व्हायचे नाही. आतापासूनच काय वाईट लोक नाही, तेव्हापासून आहे. तुकाराम महाराज भजन करायचे, कीर्तन करायचे, संध्याकाळी 7 वाजेला लोकांना चांगलं चांगलं सांगायचे की बापांनो थोडेसे दिवस आहे, पृथ्वी फुटून जाईल एखाद दिवशी, झोपलेचे झोपलेले राहणार, भांडणं करू नका, आनंदाने राहा, तिरस्कार करू नका, याला त्याला नावं ठेवू नका, असं तुकाराम महाराज कीर्तनात सांगायचे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अंग अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, तुम्ही भागवत ऐका, देवाचं चिंतन ऐका, हेच तुमच्या कामात पडणार आहे, असं कीर्तनात सांगायचे तुकाराम महाराज. काही लोकांना सहन नाही झालं ते. आणि अहो तू क्या कोट्या सापडी, इथलं डोकामध्ये असणार. और जो बराबरी नाही कर सकते वो बुराई करते. जे माणसं आपली बरोबरी करू शकत नाही ते बुराई करता. मग काही तर म्हणतात जगमा देवच नाही हो. अशा किती बी घुबडांनी म्हटलं की सूर्य नाही, तर त्या सूर्याला काही फरक पडत नाही. पण ज्या दिन मरशात ना बेटे हो, त्या दिन मनात देव तुमले यादी ध्यान ठेवू जात. अहो शब्द आहे म्हणा, छाती डोके तो रावण आपली गरज नाही म्हणे कोणी. असा मेला, गंदी मोत झाली रावणाची. तंगड्या टोकायचा तो दुर्योधन, आपली गरज नाही म्हणे कोणी. पुरा भारत आपला आहे म्हणे. ज्या दिवशी मेला ना, नदीच्या काठावर तोंडात पाणी टाकायला कोणी सापडलं नाही मावशी. गमेंट जास्त दिवस चालत नाही, ध्यानात ठेव जा. जेवढे वाकून राहसान ना तेवढे चांगले राहसान. अरे झुकना तो जिंदों की आदत होती है, झुकना तो जिंदों की आदत होती है, अक्सर हमने मुर्दों को अकडते हुए देखा है. एखाद माणूस मेला, आता त्याचे हातपाय वागतील का? अरे तट विजायला तो मरेल तो. आनंदाने जगा, काही सोबत येणार नाही. याचा अनुभव मी घेतलाय, म्हणून तुम्ही माझेत म्हणून एवढे अंतकरणाने सांगतोय. मला काही पडलेली नाही, काय घेणं नाही. एक विचार करा, आज 4था दिवस आहे, आको 2 दिन गोड गोड बोलीन, पैसा उपडीन, मला निघ झालं, काय हरकत आहे? पण नाही, आज माझे जर एका शब्दामुळे जर त्यांच्यात परिवर्तन होत असेल तर मी बोललंच पाहिजे माझं म्हणून, आणि तुम्ही ऐकलं पाहिजे माझं म्हणून. काय मुद्दा सांगत होतो मी, काय सांगत होतो मला? असं वारं बीड घेत चला कधी बी. गणेश तेच म्हणता, अजून तुमनावर कसा विसतो तो चौरंग पुढे आणि तुम्ही जरसा पुढे या, तुमनावर ध्यान नाही पडलं नाही म्हणे. काय सांगत होतो? गणेश, गणेश भगवंताची मान भोलेनाथांनी उडवली. बाहेर जगदंबा माता आली. जगदंबा मातेने काली मातेचं रूप घेतलं, आकार केला. शेवटी सगळ्या देवांनी सांगितलं आता हिला कोणी शांत करू शकत नाही. शेवटी भोलेनाथांनी पृथ्वीवरती आपला देह टाकला आणि मग त्या देहावरती कालिंका मातेचा पाय पडला. पाय पडल्याबरोबर सगळा राग उडून घेतला आणि माझ्या नवऱ्याला माझी लात लागली म्हणून स्वतःची लाज वाटली आणि जीभ बाहेर काढली कालिंका मातेने. भोलेनाथांखाली झोपलेले आहेत भोले बाबा. राग शांत झाला, पण माईचा ते माईचं हृदय, माझं लेकरू जिवंत करून द्या. मग भोले बाबांनी सांगितलं गणांना की जो कोणी आपल्या आईकडे पाठ करून झोपलेला असेल, प्राणी पक्षी, त्याची मान तुम्ही घेऊन या. हे गण गेले आणि गज, गज म्हणजे गजानन, जो गज असतो गजला हत्ती म्हणतात, हत्तीच्या मुलाची मान कापून घेऊन आले. भोले बाबांनी ते बघितलं, टाइम कमी होता, जोडली. काही लोक म्हणतात की मग तो जर भोले बाबा खरंच एवढे ताकदवान होते, मग त्या हत्तीची मान लावण्यापेक्षा तिथंच मान पडलेली ती गणेशची तीच लावली असती. शेवटी तुम्ही बुद्धी तिथली येणार आहे. जर हत्तीची मान लावू शकता भोले बाबा, मग तिथं पडलेल्या गणेशची मूर्ती का नाही लावली? अरे त्या गजाचा काहीतरी इतिहास आहे ना, त्या गजाचा पुनर्जन्म काहीतरी आहे, त्याचा इतिहास जरा तुम्ही वाचा. आणि मग ते गजमुख लावल्यामुळे नाव झालं गजानन. काय नाव झालं? गजानन. पहिले होते गणेश, मग झाले गजानन. मग व्यास भगवंतांनी भागवत लिहायला लावलं आणि लिहिता लिहिता लेखणी तुटली म्हणून आपला दात तोडला. 2 पैकी 1 राहिला. नाव एकदंत. नाव काय आहे? एकदंत. मोठं पोट होतं, मोठं पोट, मग त्याचं नाव आहे लंबोदर. लंबोदर, लंब अधिक उदर. उदर म्हणजे पोट, लंब म्हणजे मोठं. लंब ज्याचं उदर आहे तो लंबोदर. आलं का लक्षामध्ये? हा, पुढे पुढे एक दंत झाला, गजानन झाला, लंबोदर झाला, गणेश झाला. मग आता गणपती. गणपती कसा पडला? देवीने सांगितलं
आता हा माझा मुलगा आहे, याला सगळ्यांनी वरदान दिले, अजून एक वरदान द्या, या सगळ्यांचा गणांचा अध्यक्ष बनवा, सभेचा अध्यक्ष सभापती, राष्ट्राचा अध्यक्ष राष्ट्रपती. त्याच पद्धतीने गणांचा पती इति नाम गणपती गजानन महाराज की. तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता. तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता. ताड्यावाले पलट करा. पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अण्णाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परमार्श. पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अण्णाचा होतो रे स्पर्श केव्हा जाणून हा परमार्थ. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची हो पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. तुझे सुख करता तुझे दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तू माता. बोलो गणपती गजानन महाराज की जय. लहानपणी आम्हाला असे गणपतीमध्ये गाणे ऐकायचो ना आम्ही. पार्वतीच्या बाळा ऐकायचे का रे तुम्ही? गणपती बाप्पा हा माळा टाकायचे आहे ना तुम्हाला? कोण कोण माळा टाकणार आहे लहान पोरं? घरी विचारलं का? पप्पाला विचारलं? पप्पा बी टाकणार आहे का? मन पप्पा नाही म्हणस महाराज, पण मन पप्पा म्हणे तू टाकले म्हणे. गणपतीनाथांचा जन्म वगैरे तुम्हाला मी सर्व सांगितला. कार्तिक भगवानचा जन्म तुम्हाला सांगितला. कार्तिक भगवान कुठं गेले तेही सांगितलं. गणपती बाप्पांचं लग्न कसं लागलं तेही सांगितलं. कोणाबरोबर लागलं तेही सांगितलं. कोणाच्या मुली होत्या तर प्रजापती विश्वरूपाच्या, त्या 2 मुली होत्या, रिद्धी आणि बुद्धी. ठीक आहे महाराज, दोघंही भावांचा इतिहास आम्हाला तुम्ही सांगितला, धन्यवाद. आता कथा म्हटली म्हणजे देव, कथा म्हटलं म्हणजे देश, कथा म्हटलं म्हणजे धर्म, आणि कथा म्हटली म्हणजे समाज प्रबोधन.